नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। केज शहरामध्ये आज सर्वात ज्वलंत प्रश्न जर कोणता असेल तो पिण्याच्या पाण्याचा आहे। मागच्या कित्येक वर्षांपासून केज शहरातील विस्तारित भागामध्ये नळ योजना कार्यान्वित करण्यासाठी अनेकदा मागणी करण्यात आली, निवेदने देण्यात आली, मात्र अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारची हालचाल झालेली दिसत नाही। मर्यादित स्वरूपात असलेली केज शहरातील नळ योजना विस्तारित भागात पोहोचलेली नाही आणि त्यामुळे ऐन फेब्रुवारी महिन्यापासूनच केज शहरातील बहुतांश भागाला निर्जळीचा सामना करावा लागतो। मग संपूर्ण मदार ही केज शहरातील विस्तारित भागातील लोकांची आहे ते टँकर्सवर। मोठ्या प्रमाणावर मागच्या महिन्यापासूनच टँकर सुरू झालेले आहेत आणि त्या टँकर्सच्या माध्यमातून शेकडो घरांना पाणी पुरवठा केला जातो। ते पैसे जरी घेत असले तरीही किमान पाण्याची गरज तरी भागवत आहेत, मात्र स्थानिक प्रशासनाला याची कसल्याही प्रकारची काळजी, चिंता किंवा या ठिकाणी नळ योजना कार्यान्वित करावी याची गरज वाटत नाही। विस्तारित भाग हा जवळजवळ 50% आहे आणि त्या भागामध्ये अद्यापपर्यंत नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून आणि त्यापूर्वीपासूनही कित्येकदा मागण्या झालेल्या आहेत, परंतु हे घोडं नेमकं कुठं अडलेलं आहे याचा थांगपत्ता लागायला तयार नाही। पाणीपट्टी मात्र नित्यनियमाने भरावी लागते, वेगवेगळे कर भरावे लागतात, मात्र पाणीपट्टीच्या नावाखाली जे कर घेतात त्या कराच्या स्वरूपात किंवा कराच्या मोबदल्यात एक थेंबही स्थानिक प्रशासनाला पाणी देता येत नाही। मग हे कर कुठल्या आधारे घेतात, पाणीपट्टी कशी घेतात, हाही एक मोठा प्रश्न आहे। आज फेब्रुवारी महिन्यापासूनच विस्तारित भाग निर्जळीचा सामना करतोय। पाण्यासाठी महिलांना इकडे तिकडे धावाधाव करावी लागते, मात्र दर निवडणुकीमध्ये अगदी चपकलपणे आश्वासनं दिली जातात आणि काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे हे मात्र सांगायला ते विसरत नाहीत। मात्र त्यानंतर पद्धतशीरपणे आश्वासनं विसरली जातात आणि पुन्हा आहे तोच प्रसंग केजच्या नागरिकांना त्या संकटाचा सामना करावा लागतो। केज शहरातील कळंब रोडवर वरील भाग असेल, शिक्षक कॉलनी असेल, उमरी रोड असेल किंवा अंबेजोगाईच्या दिशेने वाढणारा भाग असेल, धारूर रोडवरील असेल, या सर्व विस्तारित भागामध्ये कमी जास्त प्रमाणात हीच अवस्था आहे। मात्र याचं सोयीसुतक या स्थानिक प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधींना अद्याप तरी झालेलं नाही। एवढंच नाही तर जे शहरामध्ये थोडेफार बोर्स चालतात त्याच्यावर अगदी मोठ्या प्रमाणावर झुंबड उडते आणि जे काही सरकारी 4-2 बोर आहेत त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची टाकीची किंवा पाणी वितरित करण्याची व्यवस्था केली नसल्याने एकदा का ते बोर चालू केलं की मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जातं। त्याचंही काही नियमन किंवा त्याचंही काही अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होत नाही आणि म्हणून आज केजकरांवर ही निर्जळीची वेळ आलेली आहे। एवढेच नाही तर या पाण्याच्या संकटामुळे केज शहरामध्ये जे काही लोक राहत होते त्यापैकी कित्येक लोक स्थलांतरित झालेले आहेत फक्त पाण्यामुळे। मग जवळच्या शहरामध्ये ते जाऊन राहतात आणि केजमध्ये येऊन आपलं काम करतात। कोण कधी काय याचा निर्णय घेईल याचा भरोसा राहिलेला नाही, कुणावर विश्वास ठेवण्यासारखं राहिलेलं नाही, कारण ही 1-2 वर्षाची गोष्ट नाही तर मागच्या कित्येक वर्षांपासून हीच अवस्था केजकरांच्या माथी आहे। सहन तरी करायचं किती हा नेमका प्रश्न केजकरांना पडलेला आहे। त्यामुळे पाण्याचे मोठे संकट निर्माण झालेले आहे। एवढेच काय तर पंचायत समितीच्या मैदानावर आठवडी बाजार भरतो। आता उन्हाचे दिवस आहेत, त्या ठिकाणीही पावती फाडणारे अगदी आपलं कर्तव्य चांगल्या प्रकारे बजावतात, मात्र साध्या पाण्याचीही त्या बाजारकरूंना कधीच आणि याच्या मागेही व्यवस्था करण्यात आलेली नाही। दिवसभर त्या बाजारकरूंना, खेड्यापाड्यातून आलेल्या ग्रामस्थांना दिवसभर त्या ठिकाणी बसावं लागतं, घशाला कोरड पडते, मात्र यांना त्याचे काही घेणे देणे नाही। आजच्या पुरतं एवढंच। धन्यवाद।